तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसार परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आपल्या या श्री क्षेत्र चोळे मुक्काम पोस्ट बेनसे तालुका पेन जिल्हा रायगड श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे आणि ही सेवा माझ्या वाट्याला मी माझे परमभाग्य समजते। आजचं ज्यांचं सौजन्य आहे श्री घनश्याम तुकाराम कुथे आणि श्री अमृत दामोदर कुथे यांच्या सौजन्याने आज याच ठिकाणी येण्याचा योग अवसर प्राप्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सानिध्यातून याच ठिकाणी येण्याचा योग आला, ज्यांनी सुचवलं आपल्यासाठी शूटिंगसाठी जे याच ठिकाणी आहेत, या रायगड जिल्ह्यामध्ये असेल, कोकण भागामध्ये असेल, मुंबई भागामध्ये असेल, जिथेही कुठे कार्यक्रम असेल वेळोवेळी सेवा सुचवून देणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे गुरुवर्य वाडीकर महाराज यूट्यूब चॅनलचे मालक हरिभक्त परायण दिनेश दादा वाडीकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि अजून एक बाबाशी की त्यांचा आज वाढदिवस आहे। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकाळा हरीच्या दासा कल्पनेची बादान कवने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग। दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांकडून। आता कामामध्ये आहेत कारण की नंतर रिझल्ट चांगला आला पाहिजे, यांच्या माध्यमातून याच ठिकाणी येण्याचा योग आला, तुमचे आभार मानते। आणि ज्यांनी वेळोवेळी संपर्क केला ते मोहन महाराज म्हात्रे, हा ज्यांनी वेळोवेळी संपर्क केला ते हरिभक्त परायण मोहन महाराज मेत्री यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। यांच्या माध्यमातून आणि या हनुमान मंदिराचे जे पूर्ण ट्रस्टी असतील, तरुण वर्ग असेल, या सर्वांच्या एकोप्याने सुंदर असा कार्यक्रम उभारलेला आहे। या तरुण वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। टाळ्यांचा आवाज कमी पडून देऊ नका बरं का, बाकीच्या गोष्टींची कमी आहेच पण टाळ्यांची कमी होऊन देऊ नका, टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे। या सर्वांच्या एकोप्याने सुंदर असा कार्यक्रम आहे, धर्म मंडप आहे, धर्म मंदिर आहे। अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। अभंग सोडवण्याचा मी केवळ प्रयत्न करेल। तुकोबरा या अभंगामध्ये भक्ताचं वर्णन अत्यंत गोड प्रकारे करत आहेत। विठ्ठल 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 अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता। अरे भक्त कोणाला म्हणायचं? तुकोबराय सांगतात भक्ताची खरी व्याख्या आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहापासून अनासक्त आहे, भौतिक सुखाचा ज्याला कसलाही गर्व नाही, भौतिक सुख ज्याला स्पर्शही करत नाही त्याला भक्त म्हणायचं। अंतःकरणामध्ये कसलीही आशा पास त्याच्या शिल्लक नाहीये, केवळ तो भगवंत माझा आहे आणि मी त्या भगवंताचा आहे असं जो म्हणतो त्याला भक्त म्हणायचं। आणि ज्याचा विषय केवळ नारायणच होतो, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, ज्याचा विषय केवळ नारायणच होतो, ज्याला जन न आवडे, धन न आवडे, माता न आवडे आणि पिताही न आवडे। आता तुम्ही म्हणाले की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आई वडिलांना अग्रक्रमावरती स्थान दिलं गेले, मग तुकोबराय असं का सांगतात? जन न आवडे ठीक आहे, धन न आवडे ठीक आहे, माता न आवडे आणि पिता न आवडे असं का म्हटलेलं आहे? तर बघा त्याचं वर्णन पुढे मी तुम्हाला सांगते। पुढे तुकोबराय सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी। तो भगवान परमात्मा आहे ना, एखाद्या भक्ताने त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं, एखाद्या भक्ताच्या मुखामध्ये जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन राहिलं तर तो भगवान परमात्मा काय करतो? मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगाध निवाराया, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। त्याच्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी होणारा तो भगवान परमात्मा आहे, त्याच्या प्रत्येक हाकेला धावून येणारा तो भगवान परमात्मा आहे। निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी। तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातली या भय नरकाचा। भक्त त्याला म्हणायचं की जो सत्कर्माच्या वाटेने चालत असतो, सत्कर्माचं कार्य करत असतो आणि ज्याला नरकाचं भय असतं ना त्याला खरा भक्त म्हणायचं। विठ्ठल 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 विठ्ठल।
अभंग गोड असा आहे, भक्तीचं वर्णन करणारा आहे. आता सर्वांनी इथे लक्ष द्या. जर तुकोबारांनी सांगितलेले भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहापासून अनासक्त आहे त्याला भक्त म्हणायचं. मला सांगा, आपण आपली भक्ती कशी करतो भगवान परमात्म्याप्रती? आपण देहापासून अनासक्त असतो. आपली दिवसाची सुरुवात कशी होते? देवाच्या पूजेने, बरोबर की नाही? त्या स्नान संध्या करून आपण भगवान परमात्म्याची पूजा करतो, देवाला आपलंसं करतो. पण आपली भक्ती अशी आहे, आपण देवाला लागणाऱ्या गोष्टी देवाच्या आवडीच्या नाही तर आपल्या आवडीच्या आणून ठेवतो. आपली भक्ती बघा, आपण जर मंदिरामध्ये आपल्याला अगरबत्ती लावायची असेल, अगरबत्ती घ्यायला आपण दुकानामध्ये गेलो तर काय करतो? आधी अगरबत्ती कोणत्या फ्लेवरची आहे, कोणत्या कंपनीची आहे, त्याचा सुगंध चांगला आहे का नाही हे आधी आपण तपासतो. आपण सुगंध घेतो मग देवाला लावतो, बरोबर का नाही? देवाला हार करायचा असेल तर आधी आपण बघायचं तो हार किती सुंदर झालाय, ती फुलं किती सुंदर झालेली आहे. मग ती फुलं, ती हार आपण तो विणून तो भगवान परमात्म्याला अर्पण करत असतो. इथपर्यंत नाही, भगवान परमात्म्यासाठी जरी वस्त्र जरी घ्यायचे असेल तरी ते आपल्या आवडीनिवडीचे असतात. आपण अशी भगवान परमात्म्याची भक्ती निश्चित करतो. पण देवाची अशी भक्ती करत असताना आपण कधी भगवान परमात्म्याला विचारलंय का की देवा तुला काय आवडतं? भगवान परमात्म्याला काय आवडतं? निस्वार्थ भाव आणि निस्वार्थ प्रेम. देव भावाचा भुकेला. भगवान परमात्म्याला निस्वार्थ भाव लागत असो, निस्वार्थ प्रेम लागत असं ना की अगरबत्ती, धूप, कापूर, हार. भगवान परमात्म्याला या गोष्टी लागत नाही. कारण की निस्वार्थ भाव भगवान परमात्म्याने कोणाचा पाहिला माहितीये का? मीराबाईचा पाहिला. मीराबाईला त्रास झाला, परिश्रम झाले, संकट आलं. मीराबाईला विषाचा प्याला प्राशन करण्यासाठी दिला, पण साक्षात त्या भगवान परमात्म्याने धावून यावं बरं का. मीराबाई साठी घेतो विष प्याला, मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाणीवार, ऊंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठ भाव भक्ती देखो निया, तिष्ठ भाव भक्ती देखो निया. भगवान परमात्म्याने काय पाहिलं? तिष्ठ भाव भक्ती. इथपर्यंत नाही, सुदामाने जरी भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जावं तेव्हा सुदामाचं अंतःकरण भगवान परमात्म्याने पाहिलं. शास्त्रामध्ये वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. की भगवान परमात्म्याने काय पाहिलं? शुद्ध भाव पाहिला, भक्ताच्या अंतःकरणामधलं प्रेम पाहिलं. अरे अशीच भक्ती कोणी केली माहितीये का? भगवान परमात्म्याची भक्ती करावी. प्रत्येक वेळेस मी सांगत असते, देवाची भक्ती जीवनामध्ये अशी करा की आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे. भगवान परमात्म्याची भक्ती अशी करा, आपण देवासाठी रडतो नवल नाही, त्या देवाने तुमच्या आमच्यासाठी रडलं पाहिजे. भगवान परमात्म्याची भक्ती अशी करा की आपण त्या देवाचं भजन करतो नवल नाही, त्या भगवान परमात्म्याने तुमचं आमचं भजन केलं पाहिजे. भक्तीचं मर्म असं आहे बरं का, भक्तीचं साम्य असं आहे, भगवान परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी जास्त काहीही लागत नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नाही. त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं तर केवळ अंतःकरणामध्ये निस्वार्थ भाव पाहिजे. अरे असाच निस्वार्थ भाव आमच्या हनुमंतरायांचा होता बरं का. हनुमंतरायांची भक्ती अशी होती ना की ज्या वेळेस सीता मातेने मोत्यांची माळ हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकावी, मोत्यांची माळ हनुमंतरायांना द्यावी, हनुमंतरायांनी त्या मोत्याच्या माळीचं मौल असं केलं की त्या माळीतला एक एक मणी हनुमंतरायांनी फोडून पाहिलं. सीता मातेला इतका राग आला, इतका राग आला. सीता माता बोलू लागले की हनुमंतराय, मी एवढ्या प्रेमाने तुम्हाला ही मोत्यांची माळ दिली, पण तुम्ही ती माळ फोडली, त्यातले मणी फोडून फोडून पाहताय, त्याचं कारण काय आहे? त्यास हनुमंतरायांचं एक उत्तर होतं, जिथे माझा राम नाही तिथं माझं काही काम नाही. भक्ती अशी करायची हनुमंतरायांसारखी. कशी भक्ती केली त्यांनी माहितीये का? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे हैं मेरे सीने में,
जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। सीता मातेने प्रत्युत्तर करावं की हनुमंतराय, तुम्ही म्हणताय ना जिथे माझा राम नाही तिथं माझं काही काम नाही, मग तो राम कुठे तुम्ही ठेवलेला आहे? त्यावेळेस हनुमंतरांनी आपली स्वतःची छाती फाडून दाखावी, तर त्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीता मातेची प्रतिमा त्यांना दिसली। भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारून। भक्त त्याला म्हणायचं की भगवान परमात्म्याला जो अंतःकरणामध्ये साठवून ठेवतो त्याला भक्त म्हणायचं। भगवान परमात्म्याची वेडी भक्ती करतो त्याला भक्त म्हणायचं। अरे हनुमंतरांची भक्ती साधी सरळ सोपी नव्हती बरं का, आपलं भक्तीच चाललेलं आहे। मग भक्ती म्हटले की हनुमंतरांची कितीही उदाहरण दिली तरी ती कमी पडणार आहे। हनुमंतरांची भक्ती अशी होती ना की ज्या वेळेस सीता माता स्नान संध्या करून आल्या होत्या आणि भांगेमध्ये कुंकू सीता मातेने भरलं होतं, तर हनुमंतराय तिथे आले आणि हनुमंतरांनी सीता मातेच्या त्या तेजाकडे पाहिले। त्यावेळेस हनुमंतरांचं प्रत्युत्तर होते की मैया, आज तुम्ही हे भांगेमध्ये कुंकू भरलेलं आहे, अत्यंत सुबक देखण्या दिसत आहात, त्याने तुमचा चेहरा, तुमचं जे वर्णन आहे अत्यंत उठून दिसत आहे। या कुंकुवाचं महत्व काय आहे? बघा, हनुमंतरांनी ज्यावेळेस रामायणामध्ये जर आपण प्रवेश केला ना, तर हनुमंतरांनी कुंकुवाचं महत्वही तुम्हाला सांगितलेलं आहे। या कुंकुवाचं महत्व काय त्या सीता मातेने प्रत्युत्तर करून सांगावं की हनुमंतराय, हे कुंकू मी भांगेमध्ये भरलेलं आहे, हे माझ्या सौभाग्याचं लेणं आहे। या देहाचे मालक आहेत, माझे जे पती आहेत प्रभू रामचंद्र, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी मी हे भांगेमध्ये कुंकू भरलेलं आहे। त्यावेळेस कुंकू सेंद्री रंगाचं होतं। हनुमंतरांनी विचार केला की अरे फक्त भांगेमध्ये कुंकू भरून प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढणार असेल तर प्रभू रामचंद्र नुसते माझे नाही, या पृथ्वी तलाचे मालक आहेत की तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। तो भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे। नुसतं सेंदूर भांगेमध्ये भरून चालणार नाही, मी संपूर्ण सेंद्री रंगाचा होतो। म्हणून हनुमंतरांचा कलर कसा आहे हो? सेंद्री रंगाचा। तो कलर का आहे, तो रंग काय, तर संपूर्ण देह सेंद्री रंगाचा करण्याचं कारण एक होतं की प्रभू रामचंद्रांच्या उदंड आयुष्याचं कारण आहे। भक्ती अशी करायची की त्या भगवान परमात्म्याप्रती वेड झालं पाहिजे, त्या देवाचं वेड लागलं पाहिजे, अशी भक्ती करायची। ती भक्ती हनुमंतरांनी केली। म्हणून तुकोबाराय सांगतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा त्यात सुबटा। भक्ती कशी असते हनुमंतराय तुम्ही आम्हाला शिकवा, जीवनामध्ये भक्ती कशी करायची तुम्ही आम्हाला सांगा। जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात की जर जीवनामध्ये भक्ती करायची असेल ना तर हनुमंतरायांसारखी भक्ती करा। भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारून। मग आशा पास याचे 7 ते 8 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। त्यातले काही पाश असे आहेत, पुत्रपाश, दारापाश, स्वजनपाश, अहमपाश, द्रव्यपाश, पत्नीपाश, धनपाश। पुत्रपाश म्हणजे मुलांबद्दल आसक्ती नाही, दारापाश म्हणजे घराबद्दल आसक्ती नाही, स्वजनपाश म्हणजे स्वजनांबद्दल आसक्ती नाही, गृहपाश म्हणजे घराबद्दल आसक्ती नाही, पत्नीपाश म्हणजे पत्नींबद्दल आसक्ती नाही, द्रवपाश म्हणजे द्रवाबद्दल आसक्ती नाही। आम्हाला या कोणत्याच गोष्टी नको, आम्हाला फक्त काय पाहिजे, आमचा भगवान परमात्मा पाहिजे। भक्त ऐसे जाना जे देही उदास।
तुकोबराय सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास निवारुणी. खरा भक्त त्याला म्हणायचं. मी प्रत्येक वेळेस विचारत असते, आता आजही या गावामध्ये प्रश्न विचारते. बोलणार ना तुम्ही? हो किंवा नाही बोला, मला दिसत नाही माना हलवलेल्या. बोलणार ना तुम्ही? मला सांगा, आता आपल्याकडे हनुमान जयंती असेल, रामनवमी झाली, आता होऊन गेली ना रामनवमी. रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली, आपले उत्सव असतील, सण असतील. माता माऊली, माझ्या प्रश्नाचं आधी तुम्ही उत्तर द्या. सणावाराला आपण पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करतो, बरोबर आहे का नाही? करतात ना? मग मला माना हलवलं दिसत नाही, मी तेच सांगतेय. करता ना? जोरात म्हणा, अजून जोरात म्हणा. आपण पोळ्यांचा स्वयंपाक करतो, बरोबर आहे का नाही? पोळ्यांचा स्वयंपाक केल्यावरती आपण काय करतो? आधी भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवतो, बरोबर आहे का नाही? देवाला नैवेद्य करत असताना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण त्या भगवान परमात्म्यासाठी नैवेद्य करतो, मग तो नैवेद्य करत असताना आपण किती आकाराची पोळी करतो? अगदी अगदी 4 बोटावरती बसेल इतक्या आकाराची पोळी त्या भगवान परमात्म्यासाठी तुम्ही आम्ही करतो, बरोबर आहे का नाही? आणि ती 4 बोटावरती बसेल अशी पोळी मंदिरामध्ये जातो, त्या भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवतो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याच रात्री आपण किती आकाराची पोळी खातो? 4, 5, 6. अगदी दोन्ही हाताच्या बाहेर येईल अशी पोळी आपण खातो. अरे जो विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे, आपण त्याला एवढीशी पोळी देतो. आणि आपण फक्त आपलं घर चालवतोय, मुलाबाळांना सांभाळतोय, तर आपण दोन्ही हातांपेक्षा बाहेरची पोळी खातो. अशी भक्ती चालेल का? तुम्ही हसू नका बरं का, तुमच्याकडे येते मी आता. 50-50 सगळंच असतं इथे. कीर्तनामध्ये पण 50-50 आहे. आठवड्यातला एक वार आहे शनिवार, बरोबर आहे का नाही? शनिवाराचा आपण काय जातो, कुठे जातो? मारुतीरायाच्या मंदिरामध्ये. धूप अगरबत्ती तेल घेऊन आपण जातो आणि काय करतो? भगवान परमात्म्याची आराधना करतो. जय हनुमान. आपल्या प्रधानाला हे 3 प्रश्न विचारले. प्रधान, माझ्या हे 3 प्रश्नांचं उत्तर द्या. तुमचा देव काय करतो? तुमचा देव काय केल्याने मिळतो? आणि तुमचा देव कुठे आहे? 3 प्रश्न विचारले बरं का. 3 प्रश्न लक्षात ठेवा. कोणता प्रश्न? पहिला प्रश्न, तुमचा देव काय करतो. दुसरा प्रश्न, तुमचा देव काय केल्याने मिळतो. आणि तिसरा प्रश्न, तुमचा देव कुठे आहे. आता हे प्रश्न प्रधानाने सगळे उलटे घेतले. पहिला वेळेला तुमचा देव कुठे आहे, तुमचा देव काय करतो आणि तुमचा देव काय केल्याने मिळतो. तर बघा, प्रधानाने घरी जावं या प्रश्नावरती स्टडी केलं, अभ्यास केला की या प्रश्नाची उत्तरं उद्या राजाला द्यायची आहेत. दरबारामध्ये गेला. दरबारामध्ये गेल्यावरती राजाला हा प्रश्न केला की राजन, तुम्ही काल आम्हाला प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर आता मी तुम्हाला देतो. पहिला प्रश्न काय होता? तुमचा देव कुठे आहे. पहिला प्रश्न काय होता? तुमचा देव कुठे आहे. तर राजन, मी त्याचं उत्तर तुम्हाला क्षणार्धात देतो. तुम्ही काय करा, एक ग्लास भर दूध आणा, त्या दुधामध्ये साखर मिक्स करा, एकत्रित करा आणि माझ्यापाशी आणून द्या. दुधाचा ग्लास आणला, त्याच्यामध्ये साखर एकत्रित केली. त्यावेळेस प्रधानाने राजांना सांगितलं की राजन, आता या दुधामधून साखर वेगळी कडून दाखवा. करता येईल का? दुधामधून साखर वेगळी करता येणार नाही. मग तसं प्रधानाचं उत्तर होते की राजन, तुम्ही पहिला प्रश्न विचारा ना, तुमचा देव कुठे आहे. माझा देव असा आहे, हे पृथ्वीतल दूध आहे, त्यातली साखर म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, तुका मने विठू भरला सबाय उने काय आहे चराचर, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. सर्वत्र माझा भगवान परमात्मा कणाकणामध्ये मनामनामध्ये भरलेला आहे, फक्त त्याला जागृत करता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न काय होता? तुमचा देव काय केल्याने मिळतो. तर आता वाटीभर दही आणा. दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर असंच दिलं, वाटीभर दही आणा. दही आणलं आणि दही आणल्यावरती त्या दहीची प्रक्रिया त्यांनी विचारली. त्याला मंथन करावं लागतं, त्याला घुसळण करावं लागतं, नंतर त्याच्यापासून काय निर्माण होतं? काय होतं? लोणी निर्माण होतं. माझा भगवान परमात्मा असा आहे की त्याचं मंथन करावं लागतं, त्याचं घुसळण करावं लागतं, म्हणजे त्याचं नामचिंतन करावं लागतं, त्याची ध्यानधारणा करावी लागते, मग तो भगवान परमात्मा प्राप्त होत असतो. म्हणून भगवान परमात्मा नाम साधना केल्याने प्राप्त होतो.
आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही विचाराल ना, तर क्षणार्धात असा विचार करा की मी राजा आहे आणि तुम्ही प्रधान आहात, मला तुमच्या राज्य गादीवरती बसू द्या. प्रधानाला तात्काळ राज्य गादीवरती बसवलं. राजन, माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरच हे होतं की माझा भगवान परमात्मा क्षणार्धात रंकाचा राव करतो, श्रीमंताचा गरीब करतो आणि जिवंत असलेल्याला मारूनही टाकतो. असा माझा भगवान परमात्मा कार्य करतो. मग खरा देव कुठे आहे ते का गीतामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेल्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो, रोज वृंदावनी पोडी तो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावाल का, बघाऊ घडून दार अंतरंगातला देव गावल का, बघाऊ घडून दार अंतरंगातला देव गावल का. माझा देव कुठे आहे? तो तुमच्या आमच्या मनामध्ये आहे, तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये आहे, तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर त्या भक्ताचं खरं वर्णन असं आहे की भौतिक सुखामध्ये न अडकता तो भक्त फक्त भगवान परमात्म्यापर्यंत अडकतो अभंगाच्या प्रथम चरणात. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त त्याला म्हणायचं की ज्याचा विषय केवळ नारायणच होईल. बरोबर आहे का नाही? त्याला भक्त म्हणायचं. मग कोणाचा विषय नारायण झाला हो? बघा, आज माझ्याकडे सांगण्यासारखं फक्त आता एकच उदाहरण आहे की ज्यांचा विषय नारायण झाला ना त्या संत कोण? जात्यावरती दळण दळणाऱ्या हा जनाबाई, संत जनाबाई. संत जनाबाईंनी अखंड विरक्त भगवान परमात्म्याची भक्ती केली, त्या देवाला आपलंस केलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषय नारायणच झाला होता. त्यांचा विषय नारायण झाला. भगवान परमात्म्याने त्यांना आपलंस केलं होतं. जनाबाईंची भक्ती कशी होती हो? बघा, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराने जरी अभंग लिहिलेला असेल ना तर त्या संत महात्म्यांचा परमार्थ फार उच्च कोटीचा आहे. जीवनामध्ये साधना तितक्या उच्च कोटीची आहे. त्रास झाला, कष्ट झाले, पण माझा भगवान परमात्मा पाहणारा आहे ना, मग आम्ही ती भक्ती करणार, आम्ही तो परमार्थ करणार, असे अखंड अविरत स्वतःचा देह झिजवणारे संत महात्मे होऊन गेले जगाच्या पाठीवरती. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टीविती परोपकारी. संत जनाबाईंचा प्रसंग असा आहे ना की त्या संत जनाबाई अशा आहेत की संत जनाबाई घरातली कामं करायच्या ना त्यावेळेस तो भगवान परमात्मा केर भरायला संत जनाबाईंच्या घरी जायचा. जनाबाई झाडून घ्यायच्या, भगवान परमात्मा केर भरायचा. संत जनाबाई जात्यावरती दळण दळायचा, त्याच भगवान परमात्मा त्यांना दळण दळू लागायचा. कारण की त्या जनाबाईंचा अधिकार कसा होता माहितीये का? चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. पाठीमागे डोळे चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी तिने जनी. 4 युगामध्ये संत जनाबाई प्रत्येक भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवतार कार्यामध्ये त्यांच्या सोबत होत्या. पण एक दिवस असा आला की पहा, संत जनाबाईच्या घरी भगवान परमात्मा जात्यावरती दळण दळू लागले. मग जात्यावरती कोणतं गीत म्हणतात माहितीये का माता माऊली? हो किंवा नाही बोला बरं का. कीर्तनामध्ये नियम असे आहेत ना, इथं बसायचं नाही, तिथं बोलायचंच. कोणतं गीत म्हणायच्या? जात्यावरती सुंदर दळण म्हणायच्या की नाही? आता इथून ते तिथपर्यंत महिला वर्ग आहे, मी पुढे म्हणणार, माझ्या पाठीमागं फक्त महिलांनी म्हणायचं. म्हणणार की नाही? हो किंवा नाही जोरात म्हणा की. म्हणणार ना? माईक सोडून म्हणायचं बरं का.
सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. जनाबाई जातेवरती दळण दळायला बसल्या, त्यास गीत म्हणू लागल्या. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतो के. आपली कॉम्पिटिशन चाललेली नाहीये, सोबत म्हणा आणि जोरात आवाजात म्हणा. सोबत म्हणा, आवाज येऊ द्या ना, परमार्थ करताना लाजायचं नाही बरं का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतो के. सुंदर माझे जाते ग. मागून आवाज येत नाहीये, लक्ष आहे बरं का माझं. ओव्या गाऊ कौतुका तो येरबा विठ्ठला. वा वा. तू ये बा विठ्ठला, तू ये बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. बारीक वाजू द्या, टाळ नका वाजू. जीव शिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. वा वा. लावणी पाची बोटे गे तू ये रबा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. काय म्हणताय तुम्ही. पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. कुणीतरी दार लावून भांडी घासते बरं का इथं. बारीक बारीक आवाज येतोयच आम्हाला. संत जनाबाईंनी सुंदर असं दळण म्हटलं ना. पतीला नाही बरं का, विश्वाच्या मालकाला, विश्वाच्या चालकाला दळण दळण्यासाठी बोलवलं. तो भगवान परमात्मा दळण दळण्यासाठी आला बरं का. संपूर्ण रात्र निघून गेली, जनाबाई सोबत जात्यावरती दळण दळू लागला. आणि सकाळची वेळ झाली बरं का. उठा पांडुरंगा, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. कुठून ते कुठपर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी, सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. भगवान परमात्म्याची वाट पाहत मंदिरामध्ये काही लोक आलेली आहेत देवाची पूजा करण्यासाठी. पण भगवान परमात्माचा खेळ कसा आहे. खेळ तो येण्याची खेळावा. संत जनाबाईच्या घरून भगवान परमात्मा निघाले खरं, पण दागिने आहेत ना आपले, अलंकार आभूषणे संत जनाबाईच्या घरी ठेवून भगवान परमात्मा मंदिरामध्ये जाऊन रावळामध्ये जाऊन उभा राहिला. पुजाऱ्यांनी दरवाजा उघडावा, पाहतात तर काय, भगवान परमात्म्याची दागिने भगवान परमात्म्याच्या अंगावरती नाहीयेत. त्यावेळेस गावच्या पाटलाला बोलवलं की पाटील, भगवान परमात्म्याची चोरी झालेली आहे, देवाच्या अलंकाराची, आभूषणांची, दागिन्यांची चोरी झालेली आहे. निकाल मात्र लावा बरं का तेवढा. भगवान परमात्म्याच्या दागिन्यांचा निकाल लागला गेला. पहिला डोळा होता तो संत जनाबाईवरतीच. खरा भक्त समाजाला सहनच होत नाही. जो भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, तो कधी समाजाला सहन होतच नाही. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये देखील कठीण प्रसंग आले हो, तरी त्याच्यावरती मात देऊन संत महात्म्यांनी स्वतःचं जीवन उज्ज्वल बनवलं. गावच्या पाटलांनी सांगितलं की आपण प्रत्येक घराची झडती घेऊयात. आता प्रत्येक घराची झडती घेत असताना प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलं कोणाकडे दागिने सापडतायत की नाही, दागिने सापडतायत की नाही. शेवटची वेळ आली ती संत जनाबाईच्या घरची झडती घेण्याची. आता जनाबाईच्या घरी झडती घेणार आहे.
गावकऱ्यांनी घरामध्ये घुसावं, सगळी भांडी संपूर्ण जे ज्या रूम मध्ये ते दळण दळायला बसायचे तिथले संपूर्ण पोते होन गोन सगळं खाली केलं आणि पाहतात तर काय जनाबाईच्या घरामध्येच देवाचे दागिने सापडले. आता देवाचे दागिने जनाबाईच्या घरामध्ये सापडलेले आहेत. वेळ आली जनाबाईला शिक्षा देण्याची. जनाबाईला शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे. रावळामध्ये उभा केलेला आहे, सुळावरती चढवण्याचा प्रसंग सुरू आहे. त्यावेळेस जनाबाईचं प्रत्युत्तर असं होतं की समाजाला बोलू लागले जनाबाई की अरे एखाद्या गुन्हेगाराला देखील त्याची शेवटची इच्छा विचारली जात असते. मी तर गुन्हा केला नाही, मी अखंड विरत माझ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली आणि आज तुम्ही मला विनाकारण सुळावरती देताय. मला फक्त माझी एक शेवटची इच्छा आहे, मला रावळामध्ये जाऊन माझ्या भगवंताशी संवाद साधायचा आहे. जनाबाईला सोडलं बरं का. जनाबाई रावळामध्ये आल्या. जनाबाई बोलू लागल्या विठ्ठला पांडुरंगा माय बापा करुणा करा, सांग अरे या समाजाला मी तुझ्या दागिन्यांची चोरी केली नाही बरं का. अरे काल रात्री तू आला होता, जात्यावरती दळण दळू तू लागला होतास, दागिने तू माझ्याकडे ठेवून गेला आणि आज हा चोरीचा आळ माझ्यावरती आलेला आहे. जनाबाई बोलू लागल्या ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी. देवा मी तुझ्यासोबत दळण दळू लागले रे, पण आज माझ्यावरती चोरीचा आळ आला. जनाबाई भगवान परमात्म्याशी भांडू लागल्या अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारड्या. शिव्या देण्याचा अधिकारही त्या संतांनाच होता बरं का. जनाबाई बोलू लागल्या की अरे धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. पण अखंड अविरत जनाबाईंनी जीवनामध्ये भगवान परमात्म्याची ध्यान धारणा केली, देवाला आपलंस केलं आणि देवाला आपलंस केल्याबरोबर सणार्धात भगवान परमात्म्याने धावून यावं आणि त्या सुळाचं पाणी त्या भगवान परमात्म्याने करावं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. जनाबाईचा विषय केवळ तो भगवान परमात्माच झाला होता. मग पुढे जाऊन तुकोबराय सांगतात नावडे जन धन माता पिता, जन का न आवडे धन का न आवडे, माता का न आवडे, पिता का न आवडे, जन का न आवडे. आम्ही परमार्थाच्या वाटेवरती जात असताना लोक आम्हाला नावं ठेवतात, लोक आम्हाला बोलतात म्हणून तो समाज आम्हाला आवडतच नाही. तुकोबरायांनी वर्णन केले निंदकाचे घर असावे शेजारी. आपला निंदक आहे ना आपल्या घराच्या शेजारीच असावा, कारण की त्याच्या नाकावर टिचून आपल्याला पुढे मोठं होता येतं. म्हणून जन न आवडे धन का न आवडे, तर पैशाच्या लोभ्यापायी मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणून आम्हाला धन न आवडे, आम्हाला एकच धन आवडतं ते परमार्थ, हे महाधन जोडी देवाचे चरण, हे धन आम्हाला आवडतं. मग माता न आवडे आणि पिता न आवडे असं का म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये आई वडिलांना अग्रक्रमावरती स्थान दिलं गेलं. वेद सांगते मातृदेव भव पितृदेव भव, शास्त्र सांगते मातारम पितारम चैव साक्षात प्रत्यक्ष देव तमात्र निषेपेत सदा सर्व प्रयत्नतः. पुराण माऊली ज्ञानोबराय सांगतात सकळ तीर्थाची दुरे जिहे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. आई वडिलांना अग्रक्रमावरती स्थान दिलं गेलं, मग इथं माता न आवडे आणि पिता न आवडे असं का म्हटलेलं आहे. तर प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरता केली. प्रल्हादाचे वडील म्हणजे पिता न आवडे, भक्ती करताना आम्हाला त्रास झाला आणि प्रभू रामचंद्रांना वनामध्ये पाठवणारी माता आम्हाला न आवडे. म्हणून जन न आवडे धन न आवडे माता न आवडे पिता न आवडे, न आवडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. तुमच्या आमच्यावर जर दुःखाचा डोंगर आला तर तो भगवान परमात्मा सावरण्याचं कार्य करत असतो. आणि पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात त्याला भक्त म्हणायचं. तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय, घातली या भय नरकाचा. फक्त त्याला नरकाचं भय असलं पाहिजे, तो भक्त सत्य कर्मावरती सत्याच्या वाटेवरतीच चालणारा पाहिजे, त्याला भक्त म्हणायचं. तर सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. विठोबा चोळे, मुक्काम पोट बेनसे, तालुका पेन, जिल्हा रायगड. आपल्या याच ठिकाणी हनुमान जयंती निमित्त आजची ही कीर्तनोपी सेवा आहे. आपली जेवढी वेळ होती जेवढ्या वेळेमध्ये अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बस करा आता, ते कुंकू लावणं बस करा माऊली. थांबा जरा आता. द्या इथे. इथेच होतो, मला पण माहिती आहे ना. विषयाला कुठे होतो तुम्ही म्हणाल तिथे. अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आपला जेवढा वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये. पण माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे. जनाबाई झाले की बाबा? जनाबाई झाल्या मगाशीच. भगवान परमात्मा धावून पण आला त्यांच्या हाकेला. कीर्तनाचा नियम असा आहे, जोपर्यंत छत्रपती सांगत नाही तोपर्यंत कीर्तन माझं पूर्णत्वाला जात नाही. आता दादा थोडासा आवाज कडक सोडा. तरुण वर्ग आहे. छत्रपती म्हटलं की तरुण वर्गाचंही रक्त सळसळत असतं, हो किंवा नाही? बस हे बघा, असा आवाज पाहिजे. तुम्ही नुसतं माना हलवता. आज याच ठिकाणी सर्वजण तरुण वर्ग बसलेला आहे. बघा, मी एक सांगेल की स्वराज्याच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज असे दोन महापुरुष होऊन गेले. त्याचं कारणही असं होतं. आवाज अजून सोडा थोडासा. जिजाऊ मासाहेबांच्या आधीचा काळ आम्हाला आठवतो. थोडासा मृदंग मध्ये आला तरी चालेल दादा. तर काय आपला बाज नाही, तो पण घ्या सांभाळून आता आम्हाला पण तुम्ही. मृदंगाशिवाय कीर्तन होत नाही. अरे आठवतो आम्हाला तो काळ, ज्या वेळेस दिवसा ढवळ्या रक्ताच्या नद्या वाहिल्या जायच्या, दिवसा ढवळ्या रक्ताचे पाटण पाट वाहिले जायचे, दिवसा ढवळ्या माझ्या माता माऊलींची आबरू लुटली जायची. त्यावेळेस अरे कोण वाचवेल महाराष्ट्राला या काळाच्या तडाख्यातून? कोण काढेल या महाराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून? अरे कोणी नसेल ना. एकटी जिजाऊ समर्थ आहे. त्या जिजाऊ साहेबांनी मागणं मागितलं बरं का. कोणा राजाकडे नाही, कोणा प्रधानाकडे नाही, कोणा पुरुषाकडे नाही. जिजाऊ साहेबांनी मागणं मागितलं. एका स्त्रीने एका स्त्रीकडे मागणं मागितलं. काय मागणं मागितलं? दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, कोल्हापूरची लक्ष्मी दार उघड बाई, माहुगड रेणुके दार उघड बाई, कोकणची एकवीर दार उघड बाई, कांडरची काळूबाई दार उघड बाई, कालिके चंडिके दार उघड बाई, माता लक्ष्मी दार उघड बाई, वाणीची सप्तशृंगी दार उघड बाई, पंढरणी बसिनी दार उघड बाई, सप्त लक्ष्मी दार उघड बाई, तुळजापूरची भवानी आई दार उघड बाई. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार उघड, 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 दार उघड. तो दरवाजा उघडला बरं का. कुठे उघडला? तरुण वर्ग, कुठे उघडला तो दरवाजा? शिवनेरी गडावरती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती,
दैवत छत्रपती नामुचे दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी 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 वा शिवनेरी गडावरती तो दरवाजा उघडला बरं का द्या ना इथे लक्ष द्यावं माऊली इथे बघा इथे बघा आमचा अशी अडचण होती ना दशक्रिया विधी आपल्याला माहित प्रवचनकारी येतात पुढे प्रवचन सांगतात पण सगळ्यांचं लक्ष कावळ्याकडे असतं इथं असं कोणाला उपदेश करत नाही सांगते मी लक्ष इथे द्या आपण बोलतोय काय इथे एवढ्या लांबून पुण्यावरनं मी आलीये तुमच्या भेटीसाठी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आणि आम्हाला जोपर्यंत हे नीट नसतं ना ते नीट नसतं ना तोपर्यंत कीर्तनात काही मजा येत नाही पण आपण सर्वजण याच ठिकाणी एकुप्याने राहिलेला आहात तर छत्रपती काय मी सांगूनच जाईल तुम्हाला अरे की राजा संगत असताना खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं रक्त सळसळलं पाहिजे अरे महाराष्ट्र 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 म्हणजे काय महाराष्ट्र 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 म्हणजे काय भक्तीच्या ऐन तीराचा शक्तीच्या पैल तीराचा हा महाराष्ट्र अरे याच महाराष्ट्रामध्ये जे झोपले होते ते जागे झाले जागे होते ते उठते झाले उठते होते ते चालायला लागले चालणारे दौडायला लागले दौडणाऱ्यांच्या खांद्यावरती ज्या वेळेस भगवान निशाण दौडायला लागलं त्यावेळेस कळून चुकला अवघ्या हिंदू राष्ट्राला त्यावेळेस कळून चुकला अवघ्या महाराष्ट्राला अरे विजयासारखी तलवार चालून गेला विजयासारखी तलवार चालून गेला दुर्या छातीने अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडून गेला अरे मुठभर मावळ्याने घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावरती देवी देवतांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला अरे काय केलं माझ्या राजानं त्या माझ्या राजाचं दातृत्व त्या राजाचा इतिहास त्या राजाचं धारिष्ट्य अरे काय केलं माझ्या राजानं 14,000 सेनापतींचा दरबार भरलेला कुठेतरी विडा उचलायला सुरुवात झालेली आहे नजरेत तिच्या अंगार नजरेत तिच्या अंगार नजरेत तिच्या अंगार चिडचूप झाला दरबार चिडचूप झाला दरबार कुणी घेईना पुढाकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार साऱ्यांनीच मानली हार अरे कौन जाएगा उस दखन में लेके आएगा वो सिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा कौन जाएगा 14,000 सेनापतींचा दरबार भरलेला कुणी बोलायला तयार नाही कारण अरे माहित होतं वाघाचं कातड घातलं म्हणून कुणी वाघ होत नसतं वाघाचं कातड घातलं म्हणून कुणी वाघ होत नसतं आणि मराठ्यांच्या नादी लागलं तर त्याचं कातड सुद्धा राहत नसतं माहित होतं कुणी बोलायला तयार नाही कुणी शब्द उच्चारायला तयार नाही अचानक पाठीमागून पायांच्या टापांचा आवाज यावा मैं जाऊंगा उस दखन में लेके आऊंगा उस सिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा मैं जाऊंगा 14,000 सेनापतींचा दरबार भरलेला दरबारियांच्या मानावळल्या अरे कोण अरे तोच एक भटारणी का छोकरा काझील अफजल खान नाव त्याचं अफजल खान हे नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिता जागता जणू सैतान जिता जागता जणू सैतान अंगी 10 हत्तींचं बळ पाहणारा कापे थर थर पाहणारा कापे थर थर तो अफजल खान होता बरं का बड़ी बेगम साहिबा आप तकल्लुफ ना उठाइए मैं जाऊंगा उस दक्खन में लेके आऊंगा उस सिवा को आपके सामने जिंदा या मुर्दा मैं जाऊंगा सांगावा धाडलेला आहे पांढरा निशाण आलेला आहे प्रतापगडच्या पायथ्याला जणीच्या तेंब नावाच्या ठिकाणी भेटायचं ठरलेलं आहे वार गुरुवार आहे सप्तमी अधिक अष्टमी आहे दुपारचे 12:35 झालेले आहे 10 अंगरक्षकांचा समवेत भेटायचं ठरलेलं आहे आणि आलाय तो दिवस प्रतापगडच्या पायथ्याशी खान
प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान, आला बेगुमान, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव युक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, रजी रजी जी, करील काही कल्पना युक्तीची, रजी रजी जी. कानाला काही कल्पना नव्हती बरं का. माझा राजा कसा होता? राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. माझा राजा फार थोर होता. प्रतापगडच्या पायथ्याला खान आलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या भेटीसाठी सुंदर अशा शामियाना उभारलेला. हिरे माणिक मोती रत्न जडित उच्च गाद्या गलिजे टाकलेला हा शामियाना खानाच्या भेटीसाठी उभारलेला आहे. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला. आणि त्या शामियान्यामध्ये खानड उलत, खानड उलत डुलत आला, खानड उलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. खानासोबत सय्यद बंडा का होता? खानाचा सय्यद बंडा आपल्या दानपट्ट्याने 9 फुटाचा माणूस सहज उडवायचा म्हणून खानासोबत सय्यद बंडा होता. पण आपला जीवा महाला काही कमी नव्हता बरं का. खानासोबत जर सय्यद बंडा असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आपला जीवा महाला होता. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खानासोबत जर सय्यद बंडा असेल ना तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला होता. खानाचा सय्यद बंडा दानपट्ट्याने 9 फुटाचा माणूस सहज उडवायचा तर आपला जीवा महाला 9.5 फुटाचा माणूस दानपट्ट्याने सहज उडवायचा. एवढं सामर्थ्य त्या मावळ्यांमध्ये होतं. आणि ज्या वेळेस खान शामियानामध्ये येता झाला त्यास खानाने आवाज दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाकडे पाहिलं आणि खान बोलू लागला, आओ सिवा आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गरजी जी रह जी रजी जी 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 रह जी रजी जी 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 रह जी रजी. कानाने आवाज दिला, बाहू फैलावले, वातावरण शांत झालं. दुप्पट घ्या, अजून फास्ट, अजून फास्ट. खनदाभिमान मान्याला, खनदाभिमान मान्याला, कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. चिलकतवत अंगाला, चिलकतवत अंगाला, कर कर आवाज झाला, कर कर आवाज झाला. राजांना कळालं दगा झालेला आहे, फटका झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय करावं? पोटामध्ये पिचवा फेकी केला, पोटामध्ये पिचवा फेकी केला. वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. टरटर फडलं पोटाला, टरटर फडलं पोटाला. आन खानाचा कोथळा बाहेर काढला जी राजे जे जे बाहेर काढला जी राजे जे जे बाहेर काढला जी राजे जे 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 जे. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, रक्त सांडले. पावन केला कृष्णीचा घाट, पावन केला कृष्णीचा घाट. लावली गुलामीची होमात, मराठेशाहींचा मांडला थाट जिरजे जी. मराठेशाहींचा मांडला थाट जिरजे जी. मराठेशाहींचा मांडला थाट जिरजे जी जी. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, रणधुरंधर, धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपली वेळ झाली बरं. संपूर्ण कीर्तनामधून काही नाही घेऊन गेलं तरी चालेल, पण आपला धर्म जपा, धर्म जतन करा, धर्माची सेवा करा आणि आपल्या धर्माचं पायीक व्हा. इतकेच विचार घेऊन चला. कारण की तरुण पिढी याच ठिकाणी जमलेली असेल ना तर नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून राजे होता येत नाही, कानामध्ये बाळी घालून राजे होता येत नाही. तसं आचरणही रक्ता रक्तामध्ये असलं पाहिजे. कारण की आजकालच्या काही तरुण पिढींचं असं सुरू आहे. इथलं सांगत नाही बरं का, नाही तर परत मला बोलवणारच नाही तुम्ही. काही तरुण पिढींचं असं आहे, कपाळावरती चंद्रकोर असते,
कानामध्ये बिगबाळी असते, दाढी छत्रपती राजांसारखी वाढवलेली असते, तोंडामध्ये गुटखा खाऊन बोलत असतात. खरी आहे, सत्य परिस्थिती अशी आहे. अरे आमची शिवजयंती जरी आली ना तर आम्ही नाना प्रकारचे डीजे वरती गाणी लावतो, नाही त्या पद्धतीने नसतो. माझ्या आया बहिणींना घराचे दरवाजे बंद करावे लागतात. ही शिवजयंती आपली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अशी होती, बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा बनवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज आपल्या एखाद्या जर सरपंचाचा आमदाराचा जर वाढदिवस असेल तर आपण कोणाला बोलवतो? राधा पाटील, गौतमी पाटील. आपण मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आजपर्यंत कोणती आई बहीण नाचली नाही, नाचणार नाही, नाचू देणार नाही असे म्हणणारे मावळे आता कुठेतरी लोपत चाललेले आहेत. म्हणून धर्माची जनजागृती करा. आया बहिणींना न नाचवता आया बहिणींचा सन्मान करायला शिका. हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. आणि धर्म जर जतन करायचा असेल ना तर शंभू राजा शिवरायांचा छावा होऊन गेला. अरे जीभ काढली गेली तरी धर्म सोडला नाही, डोळे काढले गेले तरी धर्म सोडला नाही, अंगावरची कातडी सोडून काढली, त्याच्यावरती मीठ चोळलं गेलं तरी धर्म सोडला नाही. कारण की आमच्या आबासाहेबांना आम्ही शब्द दिलेला आहे, आबासाहेब प्राण जाय परवचन न जाई, आम्ही मराठा होतो, मराठा आहे आणि मराठाच राहणार. ही धर्मवीर शंभू महाराजांची शिकवण आहे. म्हणून आपला धर्म जतन करा, आपल्या धर्माचे पाईक व्हा, आपल्या धर्माच्या विचाराने चाला. अरे हिंदू असाल ना, घरामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, रामायण सारखा ग्रंथ असला पाहिजे. हिंदू असाल ना तर आपल्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण असलं पाहिजे, त्याला म्हणायचं हिंदू. आणि आपल्या कपाळावरती तिलक असला पाहिजे, त्याला म्हणायचं हिंदू. आपल्या धर्माचे पाईक व्हा, आपल्या धर्माची सेवा करा. आज याच ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या हनुमान जयंती उत्सवानिमित्त कीर्तोपी सेवेचं नियोजन करण्यात आलं. खऱ्या अर्थाने आजचं ज्यांचं सौजन्य आहे श्री घनश्याम तुकाराम कुथे आणि श्री अमृत महाराज दामोदर कुथे यांच्या सौजन्याने याच ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तत्पूर्वी सर्वांचे मी याच ठिकाणी आभार मानते. टाळकरी मंडळी असेल, जोरदार यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की बघा, परमार्थ असाच घडतो. आपल्याला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये परफेक्ट हव्याच असं काहीच नाहीये. असा परमार्थ घडत असतो. आम्हाला सवय लागलेली आहे. अथांग जन समुदाय, 101 टाळकरी, 10 5 मृदंगाचार्य, मोठमोठी साऊंड सिस्टीम, आम्हाला अशी सवय लागलेली आहे. पण भगवान परमात्मा काय करतो? कुठेतरी परीक्षा पाहत असतो. पण खऱ्या अर्थाने परमार्थ यांच्यामध्ये घडत असतो. निरागसत्व असतं ना, तिथे खरा देव आपल्याला भेटत असतो. आणि खरा भगवंत मला तुमच्यामध्ये पाहायला आला, तुमच्यामध्ये भेटण्यात आला. कारण की आपल्याला काही जरी येत नसलं तरी आपण इथे उभे राहतो नाही, हे फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सांभाळून घेता, तुम्ही मला सांभाळून घेतो म्हणून तुमचे मी आभार मानते. जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा, जोरदार. आणि खऱ्या अर्थाने आजची ज्यांची खरी कसोटी होती ते मृदंगाचारी असतील, मुळात गायनाचारी आहेत, हरिभक्त परायण विनोद महाराज कोष्टेकर. जोरदार यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, जोरदार वाजवा. ही खरी कसोटी आहे. आणि हार्मोनियमच्या साथीसाठी हरिभक्त परायण दिनेश महाराज बराटे पाटील, जोरदार त्यांची एकदा टाळ्या वाजवा. आणि जरा जोरदार वाजू द्या की हो, कीर्तन संपले आता. हा, याच ठिकाणी माझ्यासोबत माझ्या मातोश्री आलेल्या आहेत, हरिभक्त परायण वैशाली कदम, त्यांची एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि याच ठिकाणी आमचे आत्तेबंधू पहिल्यांदाच कीर्तनासाठी याच ठिकाणी आले, पण खऱ्या अर्थाने एक आधारस्तंभ आहे आमच्या जीवनामधील. आमचे बंधू याच ठिकाणी हरिभक्त परायण महेश दादा भालेकर, ते देखील याच ठिकाणी जोरदार त्यांचे एकदा टाळ्या वाजवा. आणि कुठेही कीर्तन असेल तर खऱ्या अर्थाने ज्यांचा रथ आहे त्या रथाचं सारथ्य जे करत असतात ते आमचे बंधू हरिभक्त परायण योगेश दादा मारणे, ते याच ठिकाणी जोरदार त्यांचे एकदा टाळ्या वाजवा. कुठेही कीर्तन असेल फक्त वेळेवरती पोहोचवण्याचं काम ते करत असतात. आणि माऊली ज्ञानराज माहुली